हिरवाईने नटलेल्या कलाकर या ग्रामीण भारतीय गावात एक प्राचीन वडिलोपार्जित घर उभे होते. लीला या तरुणीला तिच्या आजीकडून घराचा वारसा मिळाला होता. श्रे देवनी लीला वडिलोपार्जित घराकडे आकर्षित झाली आणि तिने भेट देण्याचा निर्णय घेतला. आत गेल्यावर लीलाला धुळीने झाकलेले व्हिंटेज शिलाई मशीन सापडले. तिने ते साफ करताच विचित्र घटना सुरू झाल्या. चमकणारे दिवे, कुजबुजणे आणि फॅब्रिक्सची धूसर आवाज. अचानक इथेरियल आकृत्या साकार झाल्या. पारंपरिक पोशाख परिधान केलेले लीलाचे पूर्वज तिच्यासमोर उभे राहिले. लीलाला कळले की तिचे पूर्वज जगामध्ये अडकले आहेत, अपूर्ण कार्यांमुळे पुढे जाऊ शकत नाहीत. त्यांना प्रेमाने बनवलेल्या सुंदर कपड्यांसाठी तळमळ होती. प्रेरित होऊन लीलाने शिलाई मशीनचा वापर तिच्या पूर्वजांसाठी आकर्षक वस्त्रे तयार करण्यासाठी केला. प्रत्येक टाचणीने वातावरण बदलत गेले. घर झपाटलेल्या वरून स्वागतात बदलले. कमलाने शोभिवंत साडी नेसली होती. तिचे डोळे आनंदाने चमकत होते. तू आम्हाला मुक्त केलेस लीला. हा बदल ग्रामस्थांच्या लक्षात आला. एकेकाळी सोडलेले घर आता आशा आणि आनंदी आठवणींच्या कुजबुजांनी भरलेले उबदारपणा पसरले आहे. लीला राहिली तिच्या पूर्वजांच्या आत्म्याची काळजी घेत. शिवणकामाचे यंत्र गुंजारव करत जगामधील अंतर कमी करणारे कपडे तयार करतात. एके दिवशी लीलाचे पूर्वज गायब झाले. त्यांचे कार्य पूर्ण झाले, पण घर प्रेम आणि हास्याने भरून राहिले. वडिलोपार्जित घर आशेचे प्रतीक बनले, जिथे प्रेम आणि परंपरा एकमेकांशी जोडल्या गेल्या.